गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल बॅचलर्स ऑफ आयुर्वेदा. तर आज आपण पाहणार आहोत रसशास्त्रीय वैशिष्ट्य कल्पनामधील एक महत्त्वाचा चॅप्टर ज्याचं नाव आहे कल्पना निर्माण 3. याचे अकॉर्डिंग टू ब्लू प्रिंटनुसार याचे 10 मार्काचे वेटेज दिलेले आहे. तर ब्लू प्रिंटनुसार जे MK DK NK जे पॉईंट आहेत त्यानुसार ह्या 4 कल्पना ही MKमध्ये दिलेली आहे. तर MK आणि DK चे पॉईंटच जास्त आपल्याला फोकस करायचे आहे. तर पाहूयात 4 कल्पना. 4 कल्पना एक बनवण्याची पद्धत अशी आहे की औषधी द्रव्ये सर्व ज्या औषधी द्रव्यांचे तुम्हाला क्षार बनवायचे आहे ते द्रव्ये एकत्र घेतली जातात, त्यांना सुकवले जाते, नंतर त्या औषधी द्रव्यांना जाळले जाते, म्हणजेच त्यांचे भस्मीकरण केले जाते. तर त्या भस्मामध्ये पाणी मिसळले जाते एक ठराविक प्रमाणात, आणि त्या पाणी मिसळल्यानंतर त्यास गाळून घेतले जाते व गाळून त्या द्रव्याचा पुन्हा पाक केला जातो. तर पाक केल्यानंतर आपणास क्षार प्राप्ती होते. तर यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर म्हणजे तापमानाचे काय महत्त्व राहील पाहूयात. तर अल्कली तयार करण्याची पंचांग वापरण्यायोग्य भाग उच्च तापमानावर जाळला पाहिजे. त्याचे कारण असे आहे की उच्च तापमानावर जाळल्यास त्याची पांढऱ्या रंगाची राख तयार होते, आणि जर कमी तापमानावर जाळला तर काळ्या रंगाचीच राख तयार होते. आणि आपणास माहीतच आहे की काळ्या रंगामध्ये कार्बन जास्त प्रमाणात असते. तर ते 4 कल्पना बनवताना घ्यावयाची काळजी ते म्हणजे ज्वलन हे केवळ उच्च तापमानावर जाळले पाहिजे. नंतर गाळण्याची प्रक्रिया ही काळजीपूर्वक करावी. त्यामध्ये कुठूनही बाहेरचे कुठलेही बाह्य भाग मिसळला जाता कामा नये. मिळणारे अल्कलीधर्मी द्रव आगीवर काळजीपूर्वक शिजवावे. तर क्षार कल्पना आपण केली हे योग्यरित्या झालेली आहे किंवा त्याचे सिद्धी-लक्षण म्हणजेच कन्फर्मेटरी टेस्ट हे कसे होतात ते पाहूयात. तर जे क्षार कल्पना तयार केली आहे त्याचा रंग हा पांढरा रंग असावा, आणि ते क्षार हे पावडरच्या स्वरूपात असावे. तर पॅकिंग आणि प्रिझर्वेशन, जरची तुम्ही क्षार कल्पना तयार केलेली आहे ते हवाबंद बाटलीत म्हणजेच एअरटाईट चेंबर किंवा कंटेनरमध्ये तुम्ही ठेवावेत, जेणेकरून ते खराब होणार नाहीत. तर याची क्षार कल्पनेची एक शेल्फ लाईफ आहे ती म्हणजे 5 वर्ष. तर आता पाहूयात NCSM नुसार 2 एक्झाम्पल्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. एक म्हणजे कदली क्षार, दुसरे म्हणजे चिंचा क्षार. तर कदली क्षार पाहूयात. त्याचे घटक द्रव्य आहेत कदली भस्म, जो की 1 भाग घेतला आहे. जो कदली भस्म घेतला असेल त्याच्या 6 भाग आपल्याला जल घ्यायचे आहे. तर याची निर्माण विधी आहे कदली म्हणजेच केळीचा कंद भाग जो आहे तो चाळून त्याची राख तयार करणे, त्या राखेस 6 पट पाणी मिसळणे, त्या विरघळणे राखेला जो भाग तयार झालेला आहे त्यास आपणाला स्वच्छ वस्त्राच्या सहाय्याने 21 वेळा गाळून घेण्यात येत आहे. 21 वेळा गाळून घेतल्यानंतर प्राप्त द्रव्यास आगीवर शिजवावे, म्हणजेच त्याचा पाक तयार करावा. त्या पाक तयार केल्यानंतर त्याचा जो जलीयांश भाग होता तो सुकल्यानंतर श्वेतवर्णी कदली क्षार आपणास प्राप्त होतो. तर याची मात्रा अकॉर्डिंग टू हे ग्रंथानुसार 125 mg सांगण्यात आलेली आहे. तर अनुपान हे जल घ्यावे. उपयोग याचा उपयोग जसं की गुल्म, प्लीहारोग, जीर्णज्वर, शोथ इत्यादी प्रकारच्या अनेक व्याधींमध्ये आपणास याचा उपयोग पाहायला मिळतो. तर दुसरे एक्झाम्पल दिलेले आहे ते म्हणजे चिंचा क्षार. चिंचा क्षारमध्ये घटकद्रव्य असतील ते म्हणजे चिंचा भस्म 1 भाग घेतला की त्याचा जल भाग हा चिंचा भस्माच्या 4 पट घ्यावे, म्हणजे 4 भाग. निर्माण विधी, चिंचा भस्म जलामध्ये 3 तासापर्यंत मर्दन करावे, नंतर त्यास 3 पदरी वस्त्रामध्ये गाळून घ्यावे. त्या वस्त्रामध्ये गाळून घेतल्यानंतर त्या द्रव्याचा आगीवर पाक तयार करणे. पाक तयार केल्यानंतर जलीयांश भाग सुकल्यावर श्वेतवर्णी चिंचा क्षार आपणास प्राप्त होतो. तर त्याची मात्रा दिलेली आहे 125 ते 250 mg, आणि उपयोग त्याचा होतो तो म्हणजे अग्निमांद्य, गुल्म, शूल, मूत्रकृच्छ, अश्मरी. तर हे झाली क्षार कल्पना. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लेप कल्पना आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.